हॅलो मी पी थोरात आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। महत्त्वाच्या दोन अपडेट आहेत आजच्या डेटला। थोड्या वेळापूर्वी महत्त्वाच्या दोन अपडेट तुम्हाला सगळ्या टेलिग्रामवरती इथं बघायला भेटतील। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपल्या फार्मसीविषयी म्हणजे आरोग्य विभागाची जी तुमची गट क आणि गट ड ची एक्झाम झाली होती, त्याच्यामध्ये आपल्या फार्मसी ऑफिसर म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पोस्टसुद्धा एक्झाम झाल्या होत्या। एक्झाम तुमच्या घेतल्या होत्या, TCSनी एक पेपर कंडक्ट केला होता आणि त्याचा पॅटर्न तुम्हाला माहिती आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला डिस्कस केल्या। महत्त्वाची अपडेट अशा प्रकारची आहे की तुमची जी सेकंड आन्सर की म्हणता येईल किंवा सेकंड प्रोव्हिजनल आन्सर की म्हणता येईल, तर ती डिस्प्ले झालेली आहे। हे तुम्ही इथं नोटिफिकेशन बघू शकता। तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेलं आहे। टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आयडियल फार्मसी कोचिंग। त्याच्यावरती तुम्ही ही लिंक बघू शकता की सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि गट ड ची फायनल जी रिस्पॉन्स शीट आहे ती इथं अवेलेबल झालेली आहे। लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी ऑफिशियल साईट आहे आरोग्य विभागाची ती ओपन होईल। त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा जो लॉगिन आयडी आहे तो टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो टाकून खाली तुम्हाला कॅप्चा दिसत असेल तो कॅप्चा तुम्हाला एंटर करून तुम्हाला लॉगिन करायचे। लॉगिन केल्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होईल। त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोफाईलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जी डिटेल आहे तिथले त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याला तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे तिथे जाऊन चेक करायची। सेकंड रिस्पॉन्स शीट असणारे अर्थात तुम्हाला पहिल्या आन्सर शीटमध्ये जे तुमचे आन्सर चुकीचे झालेले आहेत किंवा तुम्ही जेव्हा त्याच्यावरती आक्षेप घेतला होता किंवा तुम्ही त्याच्यानंतर जे गोष्टी त्यांना प्रोव्हाइड केल्या होत्या त्याच्यानंतर जे आन्सर अपडेट झालेले आहेत ते आता सेकंड आन्सर कीमध्ये तुम्हाला दिसून येतील की नेमके कुठल्या प्रकारचे आन्सर त्यांनी चेंज केलेले आहेत, कुठल्या प्रश्नाला कशा प्रकारचे गुण तुमचे वाढलेले आहेत, किती मार्क तुमचे पहिल्या रिस्पॉन्स शीटमध्ये आणि या रिस्पॉन्स शीटमध्ये किती मार्काचा तुमचा तफावत किंवा किती मार्काचा तुमचा डिफरन्स आलेला आहे। तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला सेक्शनमध्ये ॲप्लिकेशन आय डी जो असेल किंवा जे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरला असेल तिथे जाऊन तुम्हाला तुमची आन्सर की डाउनलोड करायची आहे। तिथून तुम्हाला पहिल्या आन्सर कीसोबत ती आन्सर की क्रॉस चेक करायची, जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमकी कुठले ऑप्शन चेंज केलेले आहेत। वेळ भेटला तर उद्या तुम्हाला मी डिटेलमध्ये दोन्ही आन्सर की कंपेअर करून सांगेल की नेमके पहिल्या आन्सर कीमध्ये आणि सेकंड आन्सर कीमध्ये कशा प्रकारचे चेंजेस झालेले आहेत, नेमके पहिल्या आन्सर शीटमधले कुठले प्रश्न बरोबर दिलेत, कुठले प्रश्न चुकीचे दिलेत आणि एकंदरीत कशा प्रकारचा जो स्कोर आहे तुमचा इन्क्रीज होऊ शकतो ॲज कम्पेअर टू द फर्स्ट आन्सर की। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती तुमची आरोग्य विभागाविषयी। ही पहिली अपडेट होती। त्याच्यानंतर दुसरी अपडेट आपण बघूया, ती सुद्धा आपल्याशी रिलेटेड आणि खूप महत्त्वाची आहे। जिल्हा परिषदेच्या एक्झाम तुमच्या मागच्या महिन्यात झाल्या होत्या, सगळ्यांना माहिती असेल। भरपूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या पोस्ट होत्या, तर त्याची रिलेटेड अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे की त्याचा रिझल्ट आता डिक्लेअर होणं सुरू झालेलं आहे। तुम्ही वर बघू शकता कोल्हापूर जिल्हा परिषदचा सिनियर असिस्टंट म्हणजे अकाउंटंटचा हा तुमचा रिझल्ट आहे। एक्झाम तुमच्या IBPSनं कंडक्ट केले होते, सगळ्यांना माहिती आहे पेपरचा पॅटर्न कशा प्रकारचा आला होता आणि अशा प्रकारची ही अकाउंटंट जी पोस्ट होती रिक्रुटमेंट ऑफ द सिनियर असिस्टंट अकाउंटंट, जे की पूर्ण जिल्हा परिषद तुमच्या एक्झाम IBPSने घेतला होता। तर अशा प्रकारचा रिझल्ट IBPS डिक्लेअर करत आहे। त्याच्यावर तुम्ही बघू शकता वर तुम्हाला एक्झामची डेट दिली होती 7 ऑक्टोबर 2023ला ही तुमची एक्झाम झाली होती। त्याच्यानंतर खाली रिझल्ट दिलेला आहे की कॅटेगरीनुसार तुम्हाला एक बॉक्स दिला, त्याच्यामध्ये किती विद्यार्थी अपियर झाले होते कॅटेगरीचे आणि सध्या क्वालिफाईड किती झालेले आहेत, तुमच्या सिलेक्शन किती लोकांचं झालेलं आहे ते तुम्हाला कॅटेगरीनुसार त्याने दिले। खाली आल्यानंतर IBPSने तुम्हाला तशाच प्रकारचा चार्ट दिलेला आहे, टोटल मार्क्स दिलेले आहेत, क्वालिफाईंग मार्क्स दिले आहेत आणि खाली विद्यार्थ्यांचं सिलेक्शन लिस्ट तुम्ही इथं बघू शकता। पहिल्यांदा रोल नंबर दिसेल, तुम्हाला सर नंबर दिसेल, रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, त्याच्यानंतर कॅटेगरी दिलेली आहे, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे, विद्यार्थ्याचं नाव तुम्ही बघू शकता, त्याच्यानंतर समोर तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत, कॅटेगरी दिलेले आहेत आणि कशामधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, एलिजिबल आहात, नॉन एलिजिबल आहात, तुमचं नॉन क्रिमिनलचे विद्यार्थी असेल किंवा ओपनचे विद्यार्थी असेल, सगळ्या महत्त्वाच्या डिटेल तुम्हाला या PDF मध्ये भेटतील। तर महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आता आपली फार्मसी ऑफिसर म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पोस्टचा जो रिझल्ट आहे, तर कदाचित आज रात्री 12 वाजेपर्यंत रिझल्ट येऊ शकतो किंवा उद्या दिवसभरामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये कधीही आपले जिल्हा परिषदेचे जे बाकीच्या पोस्ट आहेत त्याची रिझल्ट किंवा त्याचा जो मेरिट लिस्ट म्हणता येईल किंवा जी लिस्ट सिलेक्शन विद्यार्थ्याची होणार आहे तर ती कधीही डिक्लेअर होऊ शकते पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये। आजच्या डेटला सांगायचं झालं तर जिल्हा परिषदेचा जो रिझल्ट येणार आहे तो या पोस्टपासून म्हणजे अकाउंटंट या पोस्टपासून सुरू झालेला आहे। आता इथून पुढे आज नाईटमध्ये 12 वाजेपर्यंत म्हणा किंवा उद्या दिवसभरामध्ये 1-2 दिवसामध्ये बाकीच्या सुद्धा जेवढ्याही पोस्ट जिल्हा परिषदेच्या अंडर IBPSने भरलेल्या आहेत किंवा एक्झाम कंडक्ट केलेली आहे त्या सगळ्यांचा रिझल्ट पुढच्या 1-2 दिवसामध्ये इथं फायनलाइज केला जाईल। आणि विशेष म्हणजे IBPSने एक्झाम घेतल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची फर्स्ट आन्सर की, सेकंड आन्सर की, ऑब्जेक्शन घ्या, ऑब्जेक्शन द्या, अशा प्रकारची कुठलीही भानगड IBPSने ठेवलेली नाही आहे। डायरेक्ट तुमची प्रोव्हिजनल मीट म्हणण्यापेक्षा डायरेक्ट तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्याच्यावरून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तुमचं सिलेक्शन बाकी कुठल्या प्रकारची प्रोव्हिजनल सेकंड आन्सर की, फर्स्ट आन्सर की याच्यामध्ये IBPSने ठेवलेली नाही। अशा प्रकारचा IBPSचा पॅटर्न हा TCSपेक्षा थोडासा वेगळा आहे। तर अशा प्रकारच्या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या, पुन्हा एकदा तुमच्याशी डिस्कस करेल। आरोग्य विभागाची गट कच्या अंडरची तुमची एक्झाम झाली होती औषध निर्माण अधिकाऱ्याची, तर त्याची सेकंड प्रोव्हिजनल आन्सर की अवेलेबल आहे। लिंक तुम्हाला इथे दिसत असेल, टेलिग्राम चॅनलवरती जाऊन चेक करा। टेलिग्राम चॅनलचं नाव पुन्हा एकदा सांगतो आयडियल फार्मसी कोचिंग। आणि जिल्हा परिषदचे रिझल्ट चालू झाले आहेत आजपासून। पहिला रिझल्ट लागलेला
आलेला आहे सिनियर असिस्टंट अकाउंटंटचा. आज रात्री 12 वाजेपर्यंत बाकीच्या पोस्टच्या लागतील किंवा उद्या दिवसभरामध्ये 2-3 दिवसामध्ये बाकीच्या सुद्धा पोस्टचे जिल्हा परिषदचे रिझल्ट हे लागून जातील. अशा प्रकारची महत्त्वाच्या 2 अपडेट होत्या आपल्याविषयी. बाकी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला मी वेळोवेळी या टेलिग्राम चॅनलवरती असू द्या किंवा या यूट्यूब चॅनलवरती असू द्या मी तुम्हाला नेहमी शेअर करत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही मला इथे जॉईन करू शकता. तर आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.